नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. मुंबई कुणाची, ठाकरेंची की शिंदेची? या लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत. अर्थात आज अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणते अर्ज अवैध झाले त्याची माहिती सविस्तर उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत येईलच, पण काल जो अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता त्यावेळी 288 मतदारसंघांतून 7,995 उमेदवारांचे 10,905 इतके अर्ज दाखल झाले होते. अर्थात आज बऱ्याच मतदारसंघात अनेक अर्ज देखील अवैध झालेले आहेत. त्यांची एकंदरीत पूर्ण आकडेवारी देखील तुमच्या समोर मी घेऊन येणारच आहे उद्या. पण आता ज्या लढती वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत त्यामध्ये सर्वात जास्त उत्सुकता जर महाराष्ट्रात कोणती असेल तर ठाकरे वर्सेस शिंदे, म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना, या दोन पक्षांच्या लढती आणि प्रामुख्यानं मुंबईमध्ये या लढती कशा आणि कुणात होतील, होणार आहेत आणि किती जागांवर होणार आहेत आणि तिथं कशी चुरस असणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता निश्चितच सगळ्याच महाराष्ट्रवासियांना आहे. त्यामुळे आज आपल्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपण मुंबईमध्ये या दोन सेनेमध्ये होत असलेल्या लढतींबद्दल बोलणार आहोत. पहिल्यांदा कुठे कोणत्या लढती आहेत या मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग प्रत्येक मतदारसंघाचं त्या लढतीतलं विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मुंबई जर पाहिलं तर त्यामध्ये दोन विभाग आहेत, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. तर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 26 मतदारसंघ येतात आणि मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 10 मतदारसंघ येतात. असे मिळून मुंबईमध्ये 36 मतदारसंघ येतात. या 36 मतदारसंघांपैकी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष महायुतीतल्या पक्षांविरुद्ध 20 लढती त्यांच्या असणार आहेत. तर शिंदेची जी शिवसेना आहे ती महाविकास आघाडी यांच्या विरुद्ध 15 लढती लढणार आहे. पण यामध्ये जर आणखी आपण खोलात गेलो तर ठाकरे वर्सेस शिंदे या दोन सेनेमध्ये मुंबईत एकूण 11 लढती होणार आहेत. म्हणजे मुंबई उपनगरमध्ये 8 लढती आणि मुंबई शहर मध्ये 3 लढती आहेत. आता या कोणत्या लढती आहेत, तिथे कोण मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार उभे आहेत हे मी पहिल्यांदा तुम्हाला ऐकवणार आहे. मागाठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट प्रकाश सुर्वे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उदेश पाटेकर. आता प्रत्येक मतदारसंघावाईज आणि पक्षांची नावं घेऊन तुम्हाला उमेदवारांची नावं सांगेन. विक्रोळी शिंदे गट सुवर्णा कारंजे, ठाकरे गट सुनील राऊत. भांडूप पश्चिम शिंदे गट अशोक पाटील, तर ठाकरे गट रमेश कोरगावकर. जोगेश्वरी पूर्व शिंदे गट मनीषा वायकर, ठाकरे गट अनंत नर. दिंडोशी शिवसेना शिंदे गट संजय निरुपम, तर ठाकरे गट सुनील प्रभू. अंधेरी पूर्व शिंदे गट मुरजी पटेल, ठाकरे गट ऋतुजा लटके. चेंबूर शिंदे गट तुकाराम काटे, तर ठाकरे गट प्रकाश फातर्पेकर. आणि कुर्ला शिंदे गट मंगेश कुडाळकर, तर ठाकरे गट प्रवीणा मांजरेकर. आता 3 शहरांमधल्या ज्या लढती आहेत त्यामध्ये माहीम, वरळी आणि भायखळा. माहीम मध्ये शिंदे गट सदा सरवणकर, ठाकरे गट महेश सावंत. वरळीमध्ये शिंदे गट मिलिंद देवरा, ठाकरे गट आदित्य ठाकरे. आणि भायखळ्यात शिंदे गट यामिनी यादव, तर ठाकरे गट मनोज जामसुतकर. म्हणजे एकंदरीत या लढती जर आता आपण पाहिल्या तर उपनगरामध्ये शिंदे वर्सेस ठाकरे 8 लढती आणि शहरामध्ये शिंदे वर्सेस ठाकरे 3, अशा मिळून 11 लढती होणार आहेत. या प्रत्येक लढतीचं विश्लेषण आपण आता जाणून घेऊयात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 11 लढतींपैकी 8 लढतींमध्ये 9 लढतींमध्ये मनसेनं आपले उमेदवार दिलेले आहेत. भायखळा आणि अंधेरी पूर्व या 2
जागा सोडल्यास इतर तिन्ही ठिकाणी 3 सेनेमध्ये आपल्याला लढाई पाहायला मिळणार आहे. म्हणजे या तिरंगी लढती या मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता या ठिकाणी मागाठाणे ही लढत जर आपण पाहिली तर इथे प्रकाश सुर्वे शिंदे गटाकडून लढतायत, उदय पाटेकर हे ठाकरे गटाकडून लढतायत, तर नयन कदम हे मनसेकडून लढतायत. मागाठाणेमध्ये जे प्रकाश सुर्वे आता जे उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे, ते मुळात या ठिकाणी दोनदा निवडून आलेले आहेत. म्हणजे 2014ला पण ते निवडून आले, 2019ला पण निवडून आले, 2009ला मात्र त्यांचा पराभव झाला होता आणि ते त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये होते. प्रवीण दरेकर मनसेचे उमेदवार त्यावेळी होते आणि त्यांनी प्रकाश सुर्वे यांचा पराभव केला होता. म्हणजे जे 13 मनसेचे आमदार 2009 मध्ये निवडून आले त्यावेळी प्रवीण दरेकरांनी मागाठाणेमधून प्रकाश सुर्वे यांचा पराभव केला होता. त्यावेळी प्रकाश सुर्वे राष्ट्रवादीत होते, नंतर ते शिवसेनेत गेले आणि आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले. त्यांच्या विरोधात जर आता आपण इथे उमेदवार जर पाहिलं तर ते आहेत उदय पाटेकर. उदय पाटेकर मुळातच आता ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ते शिवसेना विभाग प्रमुख आहेत आणि माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत. आपल्याला आठवत असेल म्हणजे उदय पाटेकर आणि प्रकाश सुर्वे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते, बाचाबाची झाली होती, घोषणाबाजी झाली होती, मग पोलिसांनी मध्यस्थी केली आणि तिथलं वातावरण थोडंसं गरम झालं होतं, हे आपल्याला आठवत असेल. पण या ठिकाणी प्रकाश सुर्वे यांचं 2014 आणि 2019 मुळे पारडं जड आहे आणि त्यांच्या विरोधात आता उदय पाटेकर निवडणूक रिंगणात आहे. म्हणजे विद्यमान आमदाराविरुद्ध माजी नगरसेवक अशी ही लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण या ठिकाणी आणखी एक ट्विस्ट आहे, जो म्हणजे मनसेचे नयन कदम यांनी या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि नयन कदम हे राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. त्यांना 2019 मध्ये देखील मनसेकडून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं होतं आणि त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. 41,060 इतकी मतं त्यांना मिळाली होती. त्यामुळे प्रकाश सुर्वे यांना आता नयन कदम यांच्या विरोधात देखील लढायचंय आणि ठाकरे गटाचे या ठिकाणी उदय पाटेकर यांच्या विरोधात देखील लढत द्यायची. त्यामुळे आता प्रकाश सुर्वे यांच्यासाठी ही लढत आव्हानात्मक असणार आहे, एवढं मात्र नक्की. आता दुसरा मतदारसंघ तो म्हणजे विक्रोळी. विक्रोळीमध्ये लढत होतीये ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनील राऊत, तसेच त्यांच्या विरोधात जे आता या ठिकाणी आहेत ते अर्थातच सुवर्णा कारंजे, ज्या शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे, आणि मनसेचे देखील उमेदवार विश्वजित ढोलम. म्हणजे पुन्हा एकदा इथे तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुनील राऊत हे 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस विक्रोळी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 2019 मध्ये त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ होते, त्यांचा त्यांनी पराभव केला होता. आणि खर तर या ठिकाणी सिद्धार्थ मोकळे जे आता प्रवक्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे, यांनी देखील निवडणूक लढवली होती आणि त्यांना 9,150 इतकी मतं मिळाली होती आणि ते 4थ्या क्रमांकावर होते. खर तर सुनील राऊत यांनी याच्या आधी जी निवडणूक लढवलेली होती ती 2014ला लढवली. त्यावेळी मंगेश सांगळे हे मनसेचे उमेदवार त्यांच्या विरोधात होते आणि मंगेश सांगळे त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आले होते. तर 2009ला मात्र जे मनसेचे 13 उमेदवार निवडून आले त्यामध्ये मंगेश सांगळे यांनी बाजी मारली होती आणि त्यावेळी ते पहिल्यांदा आमदार बनले होते. म्हणजे एकंदरीतच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुनील राऊत यांच्या विरोधामध्ये आता सुवर्णा कारंजे या शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. त्या आता शिंदे गटाच्या उपनेत्या देखील आहेत आणि माजी नगरसेविका कांजूरमार्ग मधून त्या महानगरपालिकेवर देखील निवडून गेल्या होत्या. या ठिकाणी आणखी एक आव्हान उभं राहिलंय ते म्हणजे विश्वजित ढोलम यांचं, जे मनसेचे विभागाध्यक्ष आहेत. त्यामुळे सुनील राऊत यांना आता ठाकरे शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या सुवर्णा कारंजे यांना देखील आव्हान द्यायचंय आणि विश्वजित ढोलम यांना देखील तितकंच आव्हान द्यायचंय. खरं तर याच जर आपण पाहिलं की मतदारसंघामध्ये 2009 मध्ये
विनोद कांबळी म्हणजे 2014 मध्ये विनोद कांबळी म्हणजे जे क्रिकेटपटू अर्थात सचिन तेंडुलकर यांच्यासोबत जे क्रिकेट खेळले, ज्यांची आपण मैत्री देखील आपल्याला माहिती आहे, त्या विनोद कांबळींनी देखील निवडणूक लढवली होती आणि ते लोक भारतीय पक्षाकडून लढले होते आणि त्यावेळी त्यांना अवघं 3861 एवढंच एवढीच मतं मिळाली होती. म्हणजे विनोद कांबळे भरे क्रीजवर त्यांनी खूप धावा काढल्या असतील, पण राजकारणाच्या पिचवर मात्र त्यांना काही त्या ठिकाणी जास्त धावा काढता आल्या नाहीत. तिसरी जी लढत आहे ती म्हणजे भांडूप पश्चिम. भांडूप पश्चिम मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर यांनाच परत एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. ते 2019 मध्ये या ठिकाणी जिंकून आले होते, शिवसेनेकडून ते निवडणूक जिंकले होते आणि त्यांना आव्हान त्यावेळी दिलं होतं संदीप जळगावकर यांनी, जे मनसेचे उमेदवार होते आणि या ठिकाणी काँग्रेसचे सुरेश कोपरकर हे देखील त्यांच्या विरुद्ध निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे रमेश कोरगावकर यांनाच यावेळी उमेदवारी देण्यात आलेली आहे, पण त्यांच्या विरोधात आता शिवसेना शिंदे गटानं अशोक पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. हेच ते अशोक पाटील जे 2014 मध्ये शिवसेनेचे आमदार झाले होते आणि 2019 मध्ये मात्र त्यांना तिकीट मिळालं नव्हतं. रमेश कोरगावकर यांना तिकीट देण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मनोज कोटक 2014 मध्ये भाजपचे आणि मनसेचे शिशिर शिंदे यांचा पराभव केला होता. 2009 ला जे मनसेचे 13 उमेदवार आमदार बनले त्यामध्ये शिशिर शिंदे यांचा समावेश होता आणि ते शिशिर शिंदे 2009 ला त्या ठिकाणी जिंकून आले होते. याच भांडूप पश्चिम मधून जे विक्रोळीमध्ये आता उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, ते सुनील राऊत 2009 ला या भांडूप पश्चिम मधून निवडणूक लढले होते आणि त्यावेळी मात्र त्यांचा शिवसेनेकडून निवडणूक लढले होते, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. इथे आता मनसेचे उमेदवार आहेत ते शिरीष सावंत यांना मनसेने या नवख्या उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आता इथे जी लढत आहे भांडूप पश्चिम मधली ती रमेश कोरगावकर विद्यमान आमदार वर्सेस अशोक पाटील माजी आमदार वर्सेस मनसेचे शिरीष सावंत. आता आपण जाऊयात जोगेश्वरी पूर्व. जोगेश्वरी पूर्व मध्ये मनीषा वायकर यांना शिंदे गटानं निवडणूक रिंगणात उतरवलंय. तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनंत नर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर भालचंद्र अंबुरे हे मनसेचे आहेत आणि त्यांना मनसेनं उमेदवारी दिलेली आहे. मनीषा वायकर अर्थात या नवख्या आहेत, पण यांच्या मागे मोठं नाव आहे ते म्हणजे रवींद्र वायकर यांचं. मनीषा वायकर या रवींद्र वायकर यांच्या पत्नी आहेत. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मधून 3दा सलग शिवसेनेकडून निवडून आलेत आणि त्यांनी हॅट्रिक साधलेली आहे. 2009, 2014, 2019 ला रवींद्र वायकर हे या ठिकाणी निवडून आले. त्यानंतर शिवसेनेत बंड झालं. बंड झाल्यानंतर लोकसभेच्याच निवडणुकीच्या ऐन तोंडावर रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि खासदारकीला ते उभे राहिले आणि त्यावेळी त्यांनी अमोल कीर्तीकरांचा पराभव केला अवघ्या 48 मतांनी आणि रवींद्र वायकर हे खासदार झाले. त्यामुळे या मतदारसंघात रवींद्र वायकर यांचं प्राबल्य आहे, त्यांचं वर्चस्व आहे आणि त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी आता शिवसेने म्हणजेच ठाकरे गटानं अनंत नर यांना निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे. ते विधानसभा संघटक आपण आहेत आणि आता ते माजी नगरसेवक म्हणून त्यांनी देखील काम केलेलं आहे. त्यामुळे अनंत नर विरुद्ध मनीषा वायकर अशी लढत आहे. पण या लढतीमध्ये आणखी एक ट्विस्ट आहे. त्या ठिकाणी भालचंद्र आंबुरे मनसेचे हे निवडणूक रिंगणात आहेत. ते जोगेश्वरीचे माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत. अर्थात हे आधी मनसेमध्ये होते आणि मग भाजपमध्ये गेले आणि आता भाजपमधून पुन्हा एकदा त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे. पुढची लढत आहे दिंडोशी. दिंडोशीची लढत ही अत्यंत एक महत्वाची लढत मानली जाईल, कारण की या ठिकाणी 2 वेळा राज्यसभा खासदार राहिलेले, नंतर काँग्रेसमधून ते त्या ठिकाणी 2 वेळा लोकसभा खासदार राहिलेले, शिवाय मुंबईचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं ते संजय निरुपम या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून उभे आहेत. आपल्याला आठवत असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजय निरुपम यांनी काँग्रेसमध्ये असताना अमोल कीर्तीकर यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले होते आणि त्यांनी त्यांच्यावर खिचडी घोटाळ्या प्रकरणी आरोप करून त्यांना उमेदवारी का देण्यात आली असा आरोप केला होता. अर्थात महाविकास आघाडीचा एक घटक होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. त्यामुळे काँग्रेसनं पक्षविरोधी आणि
महाविकास आघाडी विरोधी वक्तव्य केल्याबद्दल संजय निरुपम यांची हकालपट्टी केली होती. हेच संजय निरुपम मूळचे बिहारचे, जे पाटण्यातून मुंबईत आले आणि 1988 मध्ये त्यांनी मुंबईमध्ये जनसत्ता या वृत्तपत्रात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या म्हणजे शिवसेनेचे हिंदी मुखपत्र आहे दोपहर का सामना याचं संपादक बनवलं आणि मग मात्र त्यांनी उत्तर भारतीयांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. अर्थात आपल्याला आठवत असेल जुहू चौपाटीवर छठ पूजेचा कार्यक्रम सुरू करणारे हेच ते संजय निरुपम, ज्यांनी उत्तर भारतीयांना एकवटून तो कार्यक्रम सुरू केला. अर्थात त्याला मनसेने विरोध केला होता वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण हेच ते संजय निरुपम जेव्हा त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली तेव्हा त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि आता तेच त्यांना पुन्हा एकदा म्हणजे त्यांना आता आमदारकीची उमेदवारी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटानं दिंडोशी मधून बहाल केली. पण ही लढत म्हणावी तितकी त्यांना सोपी नाहीये, कारण की या ठिकाणी सुनील प्रभू यांचं कडवं आव्हान त्यांना असणार आहे. ठाकरे गटाकडून सुनील प्रभू या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत, जे 2014 आणि 2019ला या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2019 मध्ये सुनील प्रभू यांनी विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या यांचा पराभव केला होता. तर 2014 मध्ये त्यांनी राजहंस सिंह काँग्रेसचे त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी आणखी दोन नावं 2014ला सांगणं महत्वाचं आहे. त्यावेळी भाजपचे जे मोहित कंबोज, आपण जेव्हा गुवाहाटीला सगळे शिवसेना शिंदे गटाची आमदार एकनाथ शिंदे घेऊन गेले होते, त्यांच्यासोबत जे आमदार गेले होते 40 आमदार, त्यावेळी मोहित कंबोज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसले होते. हेच ते मोहित कंबोज जे भाजपाकडून 2014 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये शालिनी ठाकरे यांनी देखील मनसेकडून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये मात्र राजहंस सिंह जे काँग्रेसचे त्यावेळी उमेदवार होते, त्यांनी मात्र सुनील प्रभूंचा 2009 मध्ये पराभव केला होता आणि त्यावेळी देखील शालिनी ठाकरे मनसेकडून उभ्या होत्या, पण त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मनसेने देखील उमेदवारी दिला आहे, तो म्हणजे भास्कर परब. म्हणजे भास्कर परब यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ते देखील विभाग अध्यक्ष मनसेचे राहिलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणची जी लढत आहे ती सुनील प्रभू वर्सेस संजय निरुपम वर्सेस भास्कर परब अशी होणार आहे. अंधेरी पूर्व आपल्याला मतदारसंघ सर्वांनाच माहिती आहे. रमेश लटके जे 2 वेळा शिवसेनेकडून या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले होते, नंतर त्यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली. पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं उमेदवारी, तोपर्यंत शिवसेनेत बंड झालं होतं. आता अशा वेळी ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपकडून मुरजीब पटेल यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची इच्छा होती, पण शेवटी ही निवडणूक बिनविरोध झाली. राज ठाकरेंनी देखील त्यामध्ये मध्यस्थी केली आणि भाजपच्या नेत्यांना सांगितलं की हे योग्य नाहीये, आपण उमेदवारी द्यायला नको, आपण या ठिकाणी ही बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे. अर्थात त्यामुळे ती बिनविरोध निवडणूक झाली आणि ऋतुजा लटके या ठिकाणी निवडून आल्या, अंधेरी पूर्वच्या आमदार बनल्या. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांनाच पुन्हा एकदा रिपीट केले, त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे. पण ऋतुजा लटके यांच्या विरोधामध्ये आता या ठिकाणी ज्यांना लोक 2000 म्हणजे जी पोटनिवडणूक लागली 2023ला, ती जी लढवण्याची इच्छा होती ती आता पूर्ण करण्याची संधी मुरजीब पटेल यांना भाजपनं दिलेली आहे. म्हणजे ती लढत जेव्हा पोटनिवडणुकीत झाली नव्हती, ती लढत आता आपल्याला या विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे मुरजीब पटेल भाजप विरुद्ध ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. पण हे मुरजीब पटेल आता भाजपकडून लढत नाहीयेत, तर ते शिवसेना शिंदे गटाकडून लढतायत. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवलेली आहे. अर्थात यावेळी जर आता आपण पाहिलं तर मुरजीब पटेल यांनी 2019 मध्ये रमेश लटके यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. या ठिकाणी मात्र मनसेने उमेदवार दिलेला नाही. पुढे चेंबूर पाहिलं तर प्रकाश फातर्पेकर शिवसेनेनं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांना पुन्हा एकदा रिपीट केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात आहेत तुकाराम काटे, हे शिवसेना शिंदे गटाचे नवीन चेहरा आहे. प्रकाश फातर्पेकर ऑलरेडी या मतदारसंघातून म्हणजे चेंबूरमधून 2दा निवडणूक लढवून जिंकलेले आहेत आणि त्यांनी चंद्रकांत हंडोरे यांच्यासारख्या दिग्गजाचा 2 वेळा पराभव केला होता, 2014 आणि 2019ला. कर्णा दुंबळे जे मध्ये नाव आपल्याला आठवत असेल, जेव्हा मराठवाडा दौऱ्यावर राज ठाकरे होते तेव्हा ते पुढे आलं होतं, चर्चेत आलं होतं मनसेचे. ते कर्णा दुंबळे या मनसे कडून 2019 निवडणूक लढले होते. खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंबूरमध्ये माऊली थोरवे यांना मनसेने उमेदवारी दिली. त्यामुळे आताची जी लढाई आहे ती प्रकाश फातर्पेकर विरुद्ध तुकाराम काटे विरुद्ध माऊली थोरवे अशी होणार आहे.
खरं म्हणजे चेंबूर हा भाजपचा बालेकिल्ला. यावेळी या चेंबूरमधून हशू अडवाणी हे जे भाजपचे आहेत ते 5 वेळा निवडून आलेले आहेत. अर्थात प्रजा समाजवादी असेल, जनता पक्ष आणि मग भाजप असे ते 5 वेळा आमदार राहिलेले होते. आता आपण जाऊयात कुर्ला मतदारसंघात. कुर्ला मतदारसंघात मंगेश कुडाळकर विरुद्ध प्रवीणा मांजरेकर अशी लढत होणार आहे. या लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर मंगेश कुडाळकर हे मुळातच शिवसेना शिंदे गटात आहेत आणि ते 2019 आणि 2014 या दोन्ही वेळा शिवसेनेकडून निवडणूक जिंकून लढले होते आणि जिंकलेही होते. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या मिलिंद कांबळेंचा पराभव केला होता, तर 2014 मध्ये त्यांनी भाजपच्या विजय कांबळे यांचा पराभव केला होता. पण 2009 मध्ये याच मंगेश कुडाळकर यांचा पराभव झाला होता. मिलिंद कांबळे यांनी म्हणजे जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांनी त्यांना पराभूत केलं होतं. आता मात्र या ठिकाणी शिवसेना शिंदे गट वर्सेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी लढत होणार आहे आणि प्रवीणा मांजरेकर यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. हाच तो कुर्ला मतदारसंघ आहे जिथं कामगार चळवळीचे नेते दत्ता सामंत हे या ठिकाणी खरं तर दुसऱ्यांदा आमदार झाले होते. अपक्ष म्हणून त्यांनी 1980 साली निवडणूक लढवली होती. याच्या आधी त्यांनी पहिला जो विजय मिळवला होता तो काँग्रेसमध्ये मिळवला होता. 1972 मध्ये काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि मुलुंडमधून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. आता पुढचा आहे भायखळा. भायखळ्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी भायखळ्यामध्ये जी लढत होतीये त्या लढतीमध्ये यामिनी जाधव वर्सेस मनोज जामसुतकर अशी लढत होणार. अर्थात भायखळ्यात जर आपण पाहिलं तर यामिनी जाधव या 2019 मध्ये ऑलरेडी आमदार होत्या, त्यामध्ये त्यांना रिपीट केलं. यामिनी जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात वारिस पठाण 2019 ला होते आणि त्यांचा पराभव यामिनी जाधव यांनी केला होता. मधु चव्हाण काँग्रेसचे यांचा देखील त्यावेळी पराभव झाला होता. पण 2014 ला हेच वारिस पठाण MIMचे आमदार म्हणून निवडून आले होते, त्यांनी मधु चव्हाण यांचा पराभव केला होता. आता या ठिकाणी मनोज जामसुतकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, जे माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत. त्यामुळे आता यामिनी जाधव थेट वर्सेस मनोज जामसुतकर अशीच ही लढत या ठिकाणी होणार आहे. अर्थात MIMचा देखील या ठिकाणी फॅक्टर आहे, त्यामुळेच वंचितने या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता. आता आपण जाऊयात माहीम आणि अर्थातच त्यानंतर वरळी मतदारसंघात, जे अत्यंत महत्त्वाचे. भायखळा, माहीम आणि वरळी हे तिन्ही मतदारसंघ हे मुंबई शहरमध्ये मोडतात. माहीमची जी लढत आहे ही लढत ठाकरे गटासाठी अर्थातच महत्वाची आहे आणि तितकीच ती पाहिली तर मनसेसाठी देखील महत्वाची आहे. खरं म्हणजे आता या ठिकाणी 3 सेना लढत आहेत, म्हणजे शिंदे सेना, नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि तिसरी राज ठाकरे सेना म्हणजे मनसे. कारण की या ठिकाणी माहीम मधून मनसेनं अमित ठाकरे यांना निवडणूक रिंगणात उतरवली. म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे, ठाकरे कुटुंबातील ही दुसरी व्यक्ती आहे जी निवडणूक रिंगणात उतरली आहे. आपल्याला आठवते याच्या आधी आदित्य ठाकरे हे वरळीमधून निवडणूक रिंगणात 2019 ला उतरले होते. अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे उमेदवार देणार का नाही देणार अशा चर्चा रंगल्या होत्या. कारण वरळीमध्ये जेव्हा आदित्य ठाकरे 2019 ला उभे राहिले होते त्यावेळी 2019 ची जी लढत होती त्या लढतीवेळी वरळीमध्ये मनसेनं त्यांच्या विरोधात उमेदवार, आदित्य ठाकरे विरोधात उमेदवार दिला नव्हता. पण इथे मात्र उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे, ते म्हणजे महेश सावंत. महेश सावंत 1990 पासून शिवसेनेत सक्रिय आहेत, जे नगरसेवक देखील राहिलेले आहेत आणि ते सदा सरवणकर यांच्यासोबत, जेव्हा सदा सरवणकर यांनी जेव्हा काँग्रेस सोडली तेव्हा त्यांनी देखील काँग्रेस सोडली, म्हणजे शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी देखील शिवसेना सोडली आणि दोघेही काँग्रेसमध्ये गेले. पण नंतर सदा सरवणकर आणि महेश सावंत पुन्हा शिवसेनेत परतले. पण 2017 जी मुंबईची महापालिका निवडणूक लागली त्यावेळी समाधान सरवणकर विरुद्ध महेश सावंत या दोघांमध्ये टफ फाईट झाली आणि त्यावेळी महेश सावंत यांचा पराभव झाला. तेव्हापासून महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यात वितुष्ट आलं. आता तेच महेश सावंत सदा सरवणकर यांच्या विरोधात उभे आहेत. पण महेश सावंत हे शिवसेनेतच कायम राहिले, म्हणजे ठाकरे गटात राहिले आणि सदा सरवणकर मात्र शिवसेना शिंदे गटात गेले. इथे अमित ठाकरेंविरोधात शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाणार का अशी देखील चर्चा होती आणि अखेर उमेदवारी अर्ज
नाही हो करत सदा सरवणकर यांनी अर्ज भरलाच. ते पहिल्यापासून उमेदवारी अर्ज मी दाखल करणार यावर ठाम होते. त्यामुळे आता ही तिरंगी लढत होणार आहे. दुपारी जेव्हा राज ठाकरे यांची एका मुलाखती दरम्यान आपण त्यांचं वक्तव्य ऐकलं की मुळातच ज्याच्या स्वभावानुसार जो तो वागत असतो, त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की उमेदवार द्यायला हवं म्हणून त्यांनी उमेदवार दिला. ठीक आहे, म्हणजे एक प्रत्येक पक्षाची एक मॅच्युरिटी असते, सेन्सिबल असतो पक्ष. त्यांनी उमेदवार दिलेला आहे, म्हणजे शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे. पण तिकडे सदा सरवणकर यांनी देखील म्हटलेलं आहे की राज ठाकरे यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नये. बाळासाहेब ठाकरे जर असते तर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिलं नसतं. त्यामुळे आता ही लढत सदा सरवणकर वर्सेस अमित ठाकरे अशीच जास्त होती की असा प्रश्न आहे. आणि मध्ये महेश सावंत हे देखील निवडणूक रिंगणात आहेत. तिकडे फडणवीस यांना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की अजून आम्ही बैठकीत ठरवू की सदा सरवणकर यांनी माघार घ्यायची की नाही, अजून बैठकीत ठरायचंय. पण भाजपची पहिल्यापासून भूमिका आहे की मनसेला आपण त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला पाहिजे. जर राज ठाकरेंची सुपुत्र अमित ठाकरे त्या ठिकाणी निवडणूक रिंगणात असतील तर आपण उमेदवार द्यायला नको, ही भाजपची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. अर्थात सदा सरवणकर या ठिकाणी 2014 आणि 2019 दोन्ही वेळा ते निवडणूक या ठिकाणी लढले, जिंकले देखील. आणि खरं तर सदा सरवणकर यांनी 2009ची मात्र निवडणूक होती, ते या ठिकाणी ते पराभूत झाले होते. तेव्हा ते काँग्रेसकडून निवडणूक लढले होते आणि त्यांचा मनसेचे नितीन सरदेसाई यांनी पराभव केला होता. त्याच निवडणुकीला शिवसेनेनं सदा सरवणकर शिवसेना सोडून गेले म्हणून आदेश बांदेकर यांना तिकीट दिलं होतं, पण आदेश बांदेकर हे 3ऱ्या क्रमांकावर त्यावेळी फेकले गेले होते. अर्थात 2014 मध्ये नितीन सरदेसाईंचा मात्र सदा सरवणकर यांनी पराभव केला आणि तेव्हा सदा सरवणकर पुन्हा एकदा शिवसेनेत परतले होते आणि पुन्हा एकदा 2019 मध्ये त्यांनी संदीप देशपांडे जे मनसे होते त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे 2 वेळा मनसेच्या 2 माणसांना सदा सरवणकर, 2 उमेदवारांना सदा सरवणकर यांनी पराभूत केलेला आहे. आता सदा सरवणकर यांच्या विरोधात मनसेचेच राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणूक रिंगणात आहेत आणि तिकडे महेश सावंत देखील निवडणूक रिंगणात आहेत. अर्थात देवेंद्र फडणवीसांनी असं देखील म्हटलं की त्यांनी उमेदवारी मागं न घेण्याचं कारण देखील हे असावं, जर सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही किंवा शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही तर ती सगळी मतं कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाऊ शकतात, म्हणून कदाचित त्यांनी उमेदवार दिला असावा. या माहीम मतदारसंघाचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं त्यामध्ये दादर, प्रभादेवी किंवा शिवाजी पार्क हा सगळा आणि माहीमचा भाग असा सगळा प्रकार येतो. अर्थात जिथं शिवसेनेचा जन्म झाला ते दादर, शिवाजी पार्क जिथे शिवसेनेचा दसरा मेळावा होतो ते शिवाजी पार्क, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचं हृदय आपण ज्याला म्हणूयात तो हा सगळा भाग आहे. याच मतदारसंघातून मनोहर जोशी, एकेकाळी विशाखा राऊत, त्यानंतर सदा सरवणकर हे देखील या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि हाच तो मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघात आता जर आपण पाहिलं तर ही लढत होताना दिसणार. त्यामुळे माहीमच्या लढतीकडे फार मोठं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल. एकतर अमित ठाकरे राजपुत्र, दुसरी गोष्ट महेश सावंत आणि सदा सरवणकर यांचं वितुष्ट, आणि सदा सरवणकर आणि अमित ठाकरे ही अशीच कदाचित लढत होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. आणि आता शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे वरळी. वरळीमध्ये देखील आता एक ठाकरे पुत्राची लढत आहे. 2019 मध्ये याच वरळीतून आदित्य ठाकरे पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून निवडणूक रिंगणात उतरली आणि त्यावेळी मात्र मनसेनं म्हणजे राज ठाकरेंनी त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. शिवाय महायुतीची सत्ता होती आणि अर्थातच या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंना तेवढं आव्हान नव्हतं जेवढं आव्हान आता अमित ठाकरेंसमोर आहे. आणि आता मात्र आदित्य ठाकरेंविरोधात मनसेनं उमेदवार दिलाय. शिवाय शिवसेना शिंदे गटाचे देखील उमेदवार या ठिकाणी, त्यामुळे आदित्य ठाकरे यांना आताची निवडणुकी आव्हानात्मक असणार आहे. आदित्य ठाकरे वर्सेस मिलिंद देवरा, शिवसेना शिंदे गटाचे वर्सेस संदीप देशपांडे जे माहीम मधून 2014ला पराभूत 2019ला पराभूत झाले होते. आता राज ठाकरेंनी त्यांना वरळीमधून उमेदवारी दिलेली आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2019 मध्ये आदित्य ठाकरेंनी सुरेश माने जे राष्ट्रवादीचे होते त्यांचा पराभव केला होता आणि 2014ला शिवसेनेनेच या ठिकाणी बाजी मारली होती. सुनील शिंदे हे निवडणूक जिंकले होते. त्यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला होता जे राष्ट्रवादीत होते आणि 2009ला हेच सचिन अहिर त्या ठिकाणी निवडून आले होते. पण आता हेच सचिन अहिर मुळातच शिवसेनेमध्ये आहेत, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत आणि विधान परिषदेवर आमदार आहेत. दोघे म्हणजे सुनील शिंदे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत आणि सचिन अहिर देखील.
या निवडणुकीचं जर आपण या मतदारसंघाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर इथं शिवसेनेचे दत्ता नलावडे म्हणजे हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला. मुळातच जर इथे पाहिलं तर कोळी बांधव, उच्चभ्रू वस्ती, मराठी मतदार, जैन, गुजराती यांचं सगळं एक या ठिकाणी एकत्र आहे. पण दादर, लालबाग, वरळी, परळ, भिवडी हा सगळा जो भाग आहे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. खरं तर या ठिकाणी आता जर पाहिलं तर शिवसेनेचे दत्ता नलावडे जवळपास या ठिकाणी 4 वेळा आमदार राहिले होते. म्हणजे 90, 95, 99, 2004, 2009 ला फक्त हा मतदारसंघ सचिन अहिर राष्ट्रवादीकडे गेला. नंतर परत 2014 ला सुनील शिंदे जिंकून 2019 ला आदित्य ठाकरे. आणि हाच तो मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी दत्ता सामंत यांच्या पत्नी विनिता सामंत या 1985 मध्ये निवडणूक लढल्या आणि पहिल्या महिला अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ही पहिली निवडणूक आहे ज्यात पहिली महिला अपक्ष उमेदवार निवडून आली. पण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती आधी देखील एक महिला अपक्ष आमदार निवडून आल्या होत्या. त्या म्हणजे कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातल्या विमलाबाई बागल या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अपक्ष उमेदवार ठरल्या होत्या. हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे. पण आताची जी लढत आहे ती लढत अत्यंत महत्वाची आहे. कारण की संदीप देशपांडे हे मनसेकडून 2019 मध्ये जेव्हा या ठिकाणी निवडणूक लढले होते त्यावेळी त्यांना माहीममधून 42,690 इतकी मतं मिळाली होती. आणि त्यांच्या विरोधात सदा सरवणकर होते शिवसेनेचे. म्हणजे संदीप देशपांडेंचं जर पाहिलं तर माहीममध्ये त्यांची ताकद तेवढी होती. आणि वरळीमध्ये आता तर गेली 1.5-2 वर्षांपासून त्या ठिकाणी आपली संघटनात्मक बांधणी देखील त्यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे संदीप देशपांडे, माहीम, वरळी असं काही फार संदीप देशपांडे चांगल्या पद्धतीने परिचयाचे आहेत. मनसेचे सरचिटणीस देखील ते आहेत. त्यामुळे एक प्रवक्ते देखील आहेत ते. त्यामुळे संदीप देशपांडे संपूर्ण महाराष्ट्राला एक चेहरा परिचित आहे. मनसेचे एक तगडे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी चांगली सदा सरवणकर यांना टफ फाईट दिली होती. आणि तिसरे जे उमेदवार आहेत ते म्हणजे मिलिंद देवरा. मिलिंद देवरा तर म्हणजे अगदी मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्री राहिलेले आहेत. शिवाय जर त्यांच्याबद्दल जर आपण जाणून घ्यायचं म्हटलं तर 2024 मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटात त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि आता ते राज्यसभेवर असताना देखील त्या ठिकाणी त्यांना शिवसेनेला उमेदवार मिळाला नाही. आणि याच हा जो मतदारसंघ आहे हा मुळात जो मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे त्यातला हा वरळीचा भाग येतो. आणि याच्यावर मिलिंद देवरा यांची चांगली पकड आहे. कारण की 2 वेळा त्यांनी लोकसभा 2004 आणि 2009 मध्ये याच मतदारसंघातून जिंकलेली आहे. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. सर्वात तरुण वयाचा लोकसभा खासदार म्हणून त्यावेळी त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे मिलिंद देवरा यांची या ठिकाणी चांगली पकड आहे. जैन गुजराती बेल्ट जो आहे तो त्याच्यावर त्यांची चांगली पकड आहे. शिवाय या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटातून ते उमेदवार असल्यामुळे त्यांना मराठी मतदान देखील त्या ठिकाणी तिथं होऊ शकणार आहे. त्यामुळे एकंदरीत आता जर पाहिलं तर ही जी लढत आहे अर्थातच मिलिंद देवरा वर्सेस आदित्य ठाकरे अशी जास्त होऊ शकते. मुळात आता इथे काही ठिकाणी बोर्ड देखील लागलेले आहेत की बाबा आमच्या इथे मतं मागायला येऊ नका. कोस्टल रोड वरून जो काही आहे त्यावरून देखील काही कोळी बांधव नाराज आहेत. म्हणजे एकंदरीत आदित्य ठाकरेंना जी 2019 ची निवडणूक सोपी गेली तितकीशी सोपी निवडणूक मात्र आत्ताही नाही एवढं नक्की आहे. त्यामुळं खरे म्हणजे 2 ठाकरे पुत्र यांचं आता म्हणजे नेमकं काय होणार, कोण होणार आमदार आणि यांच्याबद्दलची उत्सुकता महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे. पण सर्वात मोठी उत्सुकता म्हणजे याच 11 जागांवरचा फैसला नेमका काय होणार आहे. मुंबईतल्या 36 जागांपैकी 11 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशा लढती आहेत. या 11 लढतींमध्ये एकमेकांसमोर जर आता आपण पाहिलं तर हे सगळे उभे राहिलेले आहेत, उभे ठाकलेले आहेत. त्यामुळे याच्यात कोण जिंकणार, या 11 पैकी सर्वात जास्त जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार की शिवसेना ठाकरे गटाला मिळणार, यावरून मुंबई कोणाची हा फैसला होणार आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.